बीड नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने जी ही भव्य प्रचार सभा आयोजित केलेली आहे आणि त्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील प्रमुख अतिथी आदरणीय माननीय जयदत्त अण्णाजी क्षीरसागर, आपले लाडके नेतृत्व योगेश भैया क्षीरसागर, पालसिंगणकर दादा, नवनाथ अण्णा शिराळे, सभापती विलास बाबू बडगे, दिनकरराव कदम, डॉक्टर अभय वनवे, अरुण डाके नाना, साखरवाडीचे दादा, काकडे दादा, सुभाष क्षीरसागर, राणाजी चव्हाण, माझे पती डॉक्टर रवींद्र घुमरे आणि बाळासाहेब राऊत, बाळासाहेब घोडके, रवी शिंदे आणि रवी कदम यांनी आम्हासाठी फॉर्म काढून घेतलेला आहे. सावित्रीताई शिंदे आणि प्रभाग 25 चे उमेदवार ज्योती पिंगळे आणि अजिंक्य शिराळे आणि समोर बसलेल्या लाडक्या बहिणी सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे, एक भूलतज्ञ असून मागील 25 वर्षापासून बीड शहरामध्ये आरोग्य सेवा देत आहे. मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, गणपती क्रिटिकल केअर मध्ये अतिदक्षता विभागामध्ये काम केलेलं आहे आणि आता ही एक नगराध्यक्ष पदासाठीची जी उमेदवारी मला आपली समाजसेवा करण्यासाठी लाभलेली आहे, त्यासाठी मला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि ही उमेदवारी मला आपले माननीय जयदत्त अण्णा क्षीरसागर, आपल्या बीडच्या लाडक्या नेत्या पंकजाताई आणि आपले लाडके नेतृत्व योगेश भैया क्षीरसागर आणि सारिकाताई यांच्यामुळे मिळालेली आहे. मी डॉक्टर असल्यामुळे आमची आरोग्य सेवा तर चालूच आहे, पण समाजसेवा करण्याची एक माझी लहानपणापासूनची इच्छा होती. म्हणजे आमच्या घरामध्ये तसं वातावरणही होतं. माझे सासरे माजी सैनिक होते, माझे आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि लहानपणापासून मलाही वाटायचं की आपण काही समाजसेवा करावी आणि ही या निवडणुकीच्या माध्यमातून, नगराध्यक्षाच्या माध्यमातून ती माझ्या समोर आपल्या आशीर्वादाने उभी आहे. त्यासाठी मला आपला मतरूपी आशीर्वाद पाहिजे आहे आणि राजकारणामध्ये यायचं आणि अशा उच्च शिक्षित गुणवंत लोकांनी यावं असं आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील उच्च शिक्षित लोकांकडून असं आमच्याकडे प्रस्ताव येत होता की आपल्यासारखे लोक राजकारणामध्ये यायला पाहिजे, म्हणजे आपली समाजसेवा एका उच्च पातळीपर्यंत पोहोचते. त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आपला विकास करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. त्यासाठी तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मतदान द्या आणि येत्या 2 डिसेंबरला मतदान रूपी आशीर्वाद द्या. एक नगराध्यक्ष पदाचं आणि 2 नगरसेवक पदाचं. तिन्ही ठिकाणी कमळ्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि आम्ही तुमच्यासाठी बांधील राहू. भारतीय जनता पक्ष पार्टीचा हा पक्ष सबका विकास, सबका साथ, सबका विकास सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे आणि आपण पाहिलेलेच आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पहिल्या कार्यकाळामध्ये खूप कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे आणि भारत सरकारच्या भरपूर योजना आहेत. स्वच्छ भारत अभियान असेल, स्मार्ट सिटी असेल, नगरोत्थान योजना असेल, अमृत अटल योजना असेल, पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, त्या आपण जास्तीत जास्त या योजनांचा फायदा केंद्रातून राज्यातून आपल्या बीडमध्ये आणू शकतो. त्यामुळे आपण आपला विकास, सर्वांगीण विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी पक्षालाच तुम्हाला निवडून द्यावं लागेल आणि आपण या माध्यमातून म्हणजे निवडून दिल्यानंतर एक असं माझं तर स्वप्न आहे की आपण आपल्या बीडवासियांसाठी एक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, महिलांसाठी जास्त सुरक्षित आणि सुनियोजित आणि एक हरित बीड देण्याचा आमचा मानस राहील. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद ज्योतिताई, डॉक्टर ज्योतिताई घुमरे. खरंच आपण सध्या अवनी भैया म्हणल्याप्रमाणे आपण नगराध्यक्ष जे उमेदवार बघतो तर सगळ्यांचे भाषण ऐकतो किंवा त्यांचं वचननामा ऐकतो तर आपल्याला त्यांच्या विचारामध्येच आपल्याला लक्षात येते की उमेदवार कसा असेल किंवा त्याची दूरदृष्टी कशी असेल. खरंच योगेश भैयांनी किंवा अण्णासाहेबांना त्यांच्या मागणीसाठी इतका चांगला आपल्याला नगराध्यक्ष उमेदवार दिलाय तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यात आपल्याला अधिक मतांनी निवडून आणायचं आहे. यानंतर मी माननीय कृषी बांधव समितीचे माजी सभापती दिनकरराव कदम यांना विनंती करतो की थोडक्यात आपल्या मनाला व्यक्त करा. बीड नगरपालिका 2/12/2025 रोजी होणाऱ्या
बीड शहराच्या कारभाराची धुरा ज्याच्या हातात द्यायची हे आपले कारभारी निवडायची वेळ ह्या 2 तारखेला आलेली. जास्त वेळ झाल्यामुळं मी 2 मिनिटात माझं भाषण संपवतो. आपल्याला भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाच्या जिल्हा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ज्योतिताई घुमरे, त्याचबरोबर स्वराज्यनगर भागातील नगरसेवक पदाचे उमेदवार दुसऱ्या ज्योतिताई पिंगळे आणि अजिंक्य शिराळे हे सर्व परिचित उमेदवार आपल्याला माननीय योगेश भाई अध्यक्षांना दिलेले. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेला सगळा शहराचा चेहरा मोहरा बदलणारा आश्वासक चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहतो असे जयदत्तजींना, ज्यांनी 35 वर्ष नगराध्यक्ष राहून बीड शहरासाठी मोठं योगदान दिलेले असे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर, त्यांच्या तब्येतीमुळे जरी या ठिकाणी नसले तरी त्यांचा वारसा चालवणारे योगेश भाई या व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनाथ अण्णायत, बडगे बाप्पू, डाके नानायत, डॉक्टर भुमरे साहेब, व्यासपीठावर असलेले डॉक्टर वनवे, कुणाचं नाव राहून गेलं असलं तर क्षमा मागतो. आणि बीड शहराचं स्वरूप पहिल्यापासून जुन्या काळचे भारतीय जनता पक्षाचे बालसिंगकर काका व या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, तरुण मित्र, वडीलधारी मंडळी. आज 20 वर्षापूर्वी जवळपास आपण सर्व स्वराज्यनगरमध्ये राहणारी मंडळी आहात. 20 वर्षापूर्वी स्वराज्यनगरचा चेहरा कसा होता आणि आज काय झालेला आहे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला, अनुभवलेला आहे. जे काम गेले 35 वर्ष नगराध्यक्ष म्हणून, मार्गदर्शक म्हणून अण्णाच्या नेतृत्वाखाली आपण माननीय भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर ती जबाबदारी दिली होती, ही त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेली. आत्ताच योगेश भाईंनी सांगितलं निर्णय कसे कसे बदलत गेले. आज बीड शहरात ज्यांनी राजकारणाचे धडे मान्य अध्यक्ष साहेबांच्या हाताखाली घेतले, त्यांना मार्गदर्शन मान्य अण्णासाहेबांचं लाभलं. यांच्यावर स्वतः नेतृत्व करायची तर धमक नाही, पण बीडचा कारभारी म्हणून दुसऱ्या मतदारसंघातला गेवरातला कारभारी यांना घेऊन यायची वेळ का आली याचा सुद्धा विचार आपल्याला, आपल्या सर्वांचा स्वाभिमान यांनी बाहेर घाण टाकलेला आहे. आणि दुसरा एक भाग सांगायचा, आज 3 वर्ष नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि 19 साली मागच्या निवडणुकीच्या वेळेस 17 साली ज्याच्यावर आपण एक नवीन आश्वासन दिलं, नवीन चेहरा म्हणून आघाडीला 17 नगरसेवक दिले. त्यांनी 17 पैकी माझ्या हिशोबाने 1-2 सोडले तर सगळे मान्य अध्यक्ष साहेब योगेश भाईकडे आलेले, म्हणजे यांचं कार्यकर्तृत्व कायम सिद्ध केलेलं आहे. आज 3 वर्षाचा कार्यकाळ झाला, प्रशासक आहे, एक आमदार म्हणून यांची सुद्धा जबाबदारी होती. आज सर्वांची बीडकरांचं पाणी, स्वच्छता, लाईट याच्यासाठी रडण्याची वेळ आलेली आणि बीडचा एक सुसंस्कृतपणा, एक सामाजिक हे आपली सर्वांची सुरक्षितता, आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सुविधा आपल्याला जर का आपल्या हक्काच्या पदरात पाडून घ्यायच्या असतील. आता ज्योतितांनी या ठिकाणी भाषण केलं. माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षित डॉक्टर, MBBS आहेत, तज्ज्ञ आहेत, पण ज्या विश्वासाने आत्मविश्वासपूर्वक यांनी ठिकाणी शहराची जबाबदारी पेलण्याची आपली क्षमता या ठिकाणी दाखवून घेतलेली आहे. आणि आपण समोर पाहिलं तर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समोर दिलेले, पण एक रबरी शिक्के त्याच्या मागून कोण मुखवटे काम करणारे हे संकट सुद्धा आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं. आणि जे 35 वर्षात मान्य अण्णासाहेबांच्या कार्यकाळात सिमेंट रस्ते असतील, माजलगावचं पाणी असेल, पूरक योजना असतील, हे सर्व आपल्या पातळीवर पाडून घेण्यासाठी आश्वासक चेहरा म्हणून मान्य अण्णासाहेब, योगेश भैया यांचं त्यांना मार्गदर्शन लाभणारे ज्योतिताई, अजिंक्य शिराळे आणि दुसऱ्या ज्योतिताई आपल्याला या ठिकाणी आपल्या कारभारी म्हणून नेमायच्या. यांच्या पाठीशी आपण माझ्या माहितीप्रमाणे आपण आजच 2 तारखेचा या ठिकाणी निकाल देऊन ठेवलेला आहे. यांचा गुलाम विजय आपला ते सर्व जबाबदारी या ठिकाणी माता भगिनीची, वडीलधारी मंडळी, तरुण मित्राची होता होईल तर सर्व राहिलेलं मतदान करून घेऊन या ठिकाणी आपल्याला 3 तारखेला विजय साजरा करायचा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि 2 तारखेला सर्वांनी जबाबदारीने 3 कमळाच्या ह्याच्यावर एक नगराध्यक्ष पदाचा आणि आपल्या प्रभागात 2 नगरसेवकाला विश्वासपूर्वक मतदान करून आपला, ज्यांनी आपल्याला आतापर्यंत खंबीर साथ दिली त्यांच्यावर विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे. एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. मागच्या काही चुका झाल्या, आता 2 शब्दात एक सांगतो. जे 19 साली मान्य अध्यक्ष साहेबांनी एवढे रस्ते, स्ट्रीट रस्ते आले, स्वराज्यनगर असेल, तिकडचा शिवाजीनगरचा भाग असेल, हे काम आपल्या चांगल्यासाठीच होते. पण महिन्याभराच्या त्रासामुळे अण्णासाहेबांसारखं
कुशल ताकद जे आपल्या कुटुंब प्रमुख होतं ते आपल्याला गमवण्याची वेळ आलेली, पुढे रडायची वेळ आली, त्याची वेळ येऊ देऊ नका. जाणीवपूर्वक डोळसपणे मतदान करून यांना सर्वांना आपला आशीर्वाद द्या एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. खूप धन्यवाद. यानंतर सगळ्यांची उत्सुकता आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य जयदादा क्षीरसागर यांना जे लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत सगळे राजकारणी आणि एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. तर त्यांना मी म्हणजे त्यांचा सत्कार करायचा आवर्जून आपले शुभम काटागळे व त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करायचा आहे. तरी मी यांना सगळ्यांना म्हणतो की शुभम काटागळे यांच्या हस्ते आपण मान्य अण्णासाहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. सोलाजनगर या भागामध्ये आता सावित्रीताई शिंदे या ठिकाणी नेहमी दसऱ्याला देवीच्या पूजनाला गणपतीला त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आरती करण्यासाठी येण्याची नामी संधी दरवर्षी न चुकता आम्हाला मिळायची. आणि आज या लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा उत्सव आहे. नगरपरिषद निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या मर्जीतला पसंतीतला नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांना सेवा करण्याची संधी द्यावी आपली आणि या शहराची ही विनंती करायला मी सगळे या ठिकाणी आलो. आता मंचावर सर्वसामान्य सहकारी जुने नवे सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ घालू इच्छिते कारण 20 मिनिट राहिले सगळं संपायला. 10च्या आत सभा संपवावी लागते, नियम आहेत आणि आपण नियम निकष पाळणारी लोक आहोत, उधळणारी लोक नाहीत. आणि ती तशाच पद्धतीची सुरुवात करून स्वराजनगर एवढं तापलेलं मी पहिल्यांदा पाहतो. म्हणजे हा भाग तापत तर नाही पण एकदा तापला लवकर निवत नाही. हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे. आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी ज्योतिताई आहेत. दुसरे नगरसेवक आपल्या भागातले ज्याला संधी या ठिकाणी मिळाली अजिंक्य नवनाथ मामन याचा उल्लेख केला. शिराळे आहेत. दुसऱ्या ज्योतिताई पिंगळे या ठिकाणी आहेत. ते तिन्ही सेवक आपल्याला या भागातून आपली सेवा करण्याच्या पद्धतीने पाठवायचे. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठवायचे. आता येणारे अनेक किती जातील. फक्त 5 दिवस राहिले. आता 2 तारखेला मतदान आहे आणि ह्यामध्ये मात्र कुठलीही नजर अंदाजी गाफिली किंवा दुर्लक्ष न करता आपण आहे चांगलं झालं. रानाकडे काल कार्यक्रम झाला होती बैठक छोटीशी सभेचं स्वरूप आलं. त्याच्या दुपटीनं आज या ठिकाणी स्वरूप आलं. आपल्या स्वराजनगर म्हणजे दांडेनगर पासून सगळा अलीकडचा भाग खोलवाटापर्यंत हा सगळा मतदार हा चाणाक्ष मतदार आहे. म्हणजे इथं जास्त समजून सांगायचं, कुणाला पटवायचं, कुणाला बोलायचं, वाटावाटी करायच्या नंतरच्या वगैरे ते मला वाटतं ह्या भागामध्ये खूप कमी आहे. सगळा जाणकार मतदार आहे, सुजाण मतदार आहे. आणि आपलं भलं कशात आहे, या शहराचं भलं कशात आहे
याची निश्चित आपल्या मनात त्याचा मला विश्वास आहे आणि त्याच विश्वासापोटी मी तर आभार मानून सावित्रीताईचं, रवी शिंदेचं, आता रवींद्र कदम बोलला या ठिकाणी, त्यांचं बाळासाहेब बोडके, ते सगळे समर्थ आहेत, सगळे ताकदीचे लोक आहेत. हे एक झाले हेच पण आश्चर्य करले आता. म्हणजे सगळे एका झेंड्याखाली आले, तयार झाले. नाही ठीक आहे, हरकत नाही, आमचा आता उमेदवार अजिंक्य शिराई राहील आणि नंदू पिंगलेच्या मिसेस श्रीमती ज्योतिताई त्या आमचे उमेदवार राहतील. हे मला वाटतं की खूप मोठं आश्चर्य हे बरकारवी एवढा पिच्छा करतोय हो. तर बाबा एकदा काम हातात म्हटलं की कडीला न्यायला कुणाची वाट बाळगतच नाही समा. आणि त्यामुळं अण्णा भाऊ महामंडळाच्या माध्यमातून किती कामं त्यांनी इथं केले, इथंच नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्या योजनेचा फायदा दिला. आमच्या बँकेकडे प्रस्ताव देतो, इकडचे तिकडचे त्याचे करा. आता महिला करता योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना सुरू आहे, पण त्याबरोबर ह्या कर्जाच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आपण जे आता सुरू केल्या, मला वाटतं निश्चितच मोठं उपलब्धी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. मंचावर अनेक सहकारी बोलले. आता डॉक्टर नगरदर्शकाच्या उमेदवार ज्योती त्यांचे मिस्टर डॉक्टर रवींद्र दोघे या ठिकाणी आता त्या भूल तज्ञ आहेत. अॅनास्थेशिया भूल द्यायचं ना ऑपरेशन करायचं, तर त्याच्यावर भूल द्यावीच लागतं ना, त्याच्या होत नाही सध्या. आता तर रोबोटिक ऑपरेशन वगैरे अनेक आले, यंत्र मानव ऑपरेट करायला, डॉक्टर नाही. तो पुढचा भाग आहे, ते आपल्याला बघावंच लागेल आणि त्या काळात ते सगळं आपल्या समोर येईलच. परंतु नगर परिषदेमध्ये पण आज डॉक्टरची खऱ्या अर्थानं गरज आहे. एवढं बिघडलेलं सगळं खातं, सगळं बिघडलेलं आहे. आणि ते दुरुस्त करायचं असं तर छोटीशी गोल देऊन चांगले ऑपरेशन करणं वेगळं आहे, हे करणं नितांत गरजेचं आहे. चांगली नगर परिषद लोकांच्या सेवेकरता असणारी ही संस्था, जी आपल्याला वाटतं नगर परिषद मोठी आहे, पण उत्पन्नाच्या दृष्टीनं पाहिलं तर आमदनी 98 आणि खर्चा रुपया, उत्पन्न तोकडं, खर्च आमात. पाणी पुरवठा आपण जायकवाडी बॅकवॉटरनं जो घेतो इच्छा तिथं गंगाधरवाडीला, जायकवाडून पाणी उचलून तिथं आणतो, तिथून उचलून पुन्हा शहराला पाणी पुरवठा करतो. त्याचं बिल भरताना अशी परिस्थिती आहे, लाईटचं बिल भरताना पोचल्या नाही. म्हणजे पटू शब्द या ठिकाणी बोलून नाही, पोचलेला नाही. सगळे देणारच आहात आपल्या भागातून आहे, पण जनरल दाखवलं बीड शहराचं उत्पन्नाचं साधन मर्यादित आणि हे मर्यादित साधन असताना सेवेचा दर्जा आणि सेवेचं सातत्य हे टिकवणं आणि अनेक मार्गाने सेवा उपलब्ध करून देणं, ते कसं शक्य होईल? ते त्याच वेळेस शक्य होईल ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी ज्या योजना दिल्या, मागं अग्रकुलापूर योजना आणल्या ह्या बीड शहरात, सगळ्या जेवढे नगरचे रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना असेल, ड्रेनेजचे सिस्टीम असतील किंवा तीर्थक्षेत्राचे विकास असतील किंवा जेवढ्या योजना आहेत त्या खेचून त्यांनी जाणीवपूर्वक दिल्या. आणि मला वाटतं की पुढे अखंड पुरवठा, अर्थपुरवठा सुरू राहावा यासाठी मला वाटतं त्यांच्या जे उमेदवार इथं दिलेले आहेत नगराधीश पदाचे आणि नगरसेवक पदाचे, त्या सगळ्यांना निवडून पाठवणं नव्हे तर बीड शहरामध्ये रानाच्या वार्डात काल गेलो, ते म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त लीड देऊ, सगळ्यात जास्त लीड नगर परिषदेने आमच्या वार्डातला देऊ. मला वाटतं तुमची त्यांची आता स्पर्धा लागतो काय काय चित्र आहे आपल्या ह्या स्वराज्यनगर ह्या प्रभागाची वार्ड क्रमांक 25 ही स्पर्धा मला वाटतं निश्चितच तुमची सर्वांची उपस्थित आहे. मी म्हणणारे अनेक येतील, कुणी काय केलं, तुम्ही काय केलं, किती कामं केली, हातच्या टाकणारा असं दाखवायची गरज नाही ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या डिवायडर पासून जर घेतली, डिवायडर जे टाकलं आपण छत्रपती शिवराज्या तुकडा, हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद उस्मानाबाद आपण जे केला, संभाजीनगर धाराशिव जो मार्ग केला राष्ट्रीय महामार्ग, साधारण 2600 कोटी रुपये खर्च करून व्यवस्थापन हा महामार्ग केला. अनेक योजने आता
स्लिप रोड आपण त्या महामार्गावर घेतले, त्याचे कामं सुरू झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांना परळीवर जायचं असत किंवा पिंपळनेरला जायचं असत, इथे येऊन चक्रा मारून जावं लागत होतं. आता स्लिप रोड होतील आणि आहेर वडगाव आणि आनंदवाडी त्या ठिकाणी जमिनी खालून रस्ते होते, तिथे ऍक्सिडेंट खूप होतात. तर या मूलभूत बाबी आहे. कनेक्टिव्हिटी बीडची वाढवायची असेल, बीडची जोडणी वाढवायची असेल, बीडला आवक जावक वाढवायची असेल, बीडमध्ये गुंतवणूक वाढवायची असतील, तर हे मार्ग चांगले प्रशस्त पाहिजेत, कमी वेळा पाहिजेत, कमी प्रदूषण होणारे मार्ग पाहिजेत आणि जाणीवपूर्वक आपण त्या काळात केली. रेल्वेचा प्रश्न मूलभूत प्रश्न होता, सुटला. पण बीड मुंबई डायरेक्ट रेल्वे, बीड मुंबई लोकांना जायला सोय डायरेक्ट रेल्वेची व्हावी, अशा अनेक बाबी आणि प्रवृत्ती ह्या सोडवायच्या असतील तर मला वाटतं आपल्याला नगर प्रस्तावात सुरुवात करावी लागेल. हा पहिला टप्पा आहे. सुप्रीम कोर्टात उद्या काही आहेत निर्णय प्रलंबित आहेत, काय निर्णय व्हायचे ते होतील, बाकी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेकरता. तो हा पहिला टप्पा आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं निश्चितच गुलाल आपण उधळला तर पुढच्याही सर्व निवडणुका आपल्याला प्रशस्त होतील, सोप्या जातील. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, आमची नाही. आम्हाला मतं नाही पाहिजे. आमच्या निवडणुका होतात तर आपण मदत करता, गटबाजी विसरता, जातपात विसरता, धर्म विसरता. कारण बीड जिल्हा हा आता युद्धभूमी झाला. कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्माच्या नावावर की बिडातच येतात. अहो मध्ये मी त्या अयोध्येला गेलो होतो आणि तिथून प्रयागराजला गेलो, ते स्नान चालू होतं सगळ्याचं. त्या प्रयागराजला गेलो, एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते. प्रयाग अनेक गेला असतात आपण लोक सगळे, मी पण गेलो त्यावेळेस. आणि एक उदाहरण, बीडचं नाव, म्हणजे एवढे चांगले लोक आहेत, कर्तृत्वान लोक आपल्याकडचे, काय आहे साथीसाथ आहेत, पण नाव बिहारपेक्षा बत्तर बदनाम बीडचं नाव झालं ज्यावेळेस त्या टेंट मध्ये आपल्याच कडचं मंडळी आहेत. आता ते राहायला गेले पटण्याला, मूळ बीडचे जन्म झालेले, त्यामुळे कार्ड इथलं आहे. आणि ते तिथं पटण्याहून आले, आंघोळ करायला झोपले एअर कंडिशन मंडपात. सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला, बोलताना काहीतरी बीडचा उल्लेख आला. ते नवरा बायको बोलताना बीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला. हिंदीत बोलत होते ते, कारण बिहारमध्ये राहतात पटण्यामध्ये. आणि बीडचा उल्लेख आला, पटकन खडबडून आजूबाजूच्या 10-12 लोकांनी घेरलं त्यांना. अरे बीड से आहे का तुम बीड से रहा है का? तो बोले हम पटना से आए हैं, तो हम पैदा हुए बीड में. अरे ये गलत आदमी यहाँ पे, इनको हका दो. अहो पालसिंगांवर काय सांगावं, धिंड काढली त्याची धिंड. ते बिडाचे लोक आहेत ना, बदनाम झालं बीड म्हणजे, काहीतरी गोंधळ करतील आपल्या तिथं, त्यांना हकाला. पहाटे पहाटे त्या जोडप्याला तिथून हाकललं, बीडचे आहेत म्हणून. अयोध्येला गंगेच्या काठावर प्रयागराजमध्ये डुबकी मारायला गेलेले, पाप धुवून जातं म्हणतात, तिथं पुण्य मिळवता येतं आंघोळ करून डुबकी मारून. त्या ठिकाणी आपली प्रतिमा, एवढं चांगली लोक असून प्रतिमा दुर्दैवाची झालेली आहे. आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचं असेल तर ती सुरुवात अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाच्या माध्यमातून होणं आवश्यक असं मला वाटतं. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. आता काल परवा आता आणि सभा होतील, 4-5 दिवसात काही सभा होतील. जिथं झाला कार्यक्रम तो कालचा सिद्धिविनायक संकुल, ते आपणच बांधलं. काय केलं म्हणजे 35 वर्षात सिद्धिविनायक संकुलापासून सुरुवात आहे. ती कोर्टाची बिल्डिंग असेल, कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग असेल, संभाजी महाराज असेल, क्रीडांगण असेल, स्टेडियम असेल, सगळ्या गोष्टी आपण केल्या. तर एक गोष्ट नाही, 50 गोष्टी आहेत ते जाणता येतील. काय काय केलं, परंतु विकासाची भूक ती न भागणारी भूक असते. आणि ती न भागणारी भूक शमवायची असेल तर मला वाटतं की ही विकासाची प्रक्रिया सातत्यानं गतिमान ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन. आता कोण कुठल्या जाती जन्माला येईल हे तुमच्या माझ्या हातात आहे का? कोण कोणाच्या कुठे जन्माला येईल हे परमेश्वर ठरलं. शेवटी आल्यानंतर आपण समाजाच्या निर्णय लागतो. या व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा विकास करतो. मग नोकरीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, असतील आपण 200 खाटाच्या ठिकाणी ते वाढवलं, ते आता उपयोगात येईल. महिलांचं 100 खाटाचं वाढवलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या जाणीवपूर्वक आपण मागच्या काळात त्या ठिकाणी आणल्या. फक्त
काही लोक जाणीवपूर्वकपणाचे फ्लायओव्हर आपण इथं छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यात तिथं 70 कोटीचा फ्लायओव्हर जसं आता डिवायडर टाकलं तसा तो फ्लायओव्हर पण टाकला पण टेंडर झालं दोनदा आपल्याच काही पुढारीने आक्षेप घेतले ते म्हणजे याचं मोठं पण होईल आणि कारण काय दिलं छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यावर धूळ लागत म्हणले हा फ्लायओव्हर झाला इथून तर फ्लायओव्हर रद्द करा. औरंगाबादचा क्रांती चौकातला फ्लायओव्हर मिक्स केला बाहेर खात असताना तिथं धूळ लागत आणि बीडचा फ्लायओव्हर मंजूर झालं की यांच्या हस्ते काम होईल आणि ते क्रेडिट जायला नको भला शहराचा विकास नाही झाला तर चालेल अशा अर्थानं काही लोक जाणीवपूर्वक तिथं वागलेली पण ही लोक बाजूला खड्यासारखं करायची ही नामी संधी आहे ती नगरच्या माध्यमातून आणि त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून हा विचार ठोसपणे आपल्यापुरताच नाही शहरामध्ये नुसतं तुम्ही एवढं स्वराजनगरच्या भागातच आपण करू शकता असं नाही. आपले नाते गोते पाहुणे मित्र फ्रेंड सर्कल आणि आता सोशल मीडियात असं झालंय आता टाकली पोस्ट लगेच ट्रोलिंग करायचं का त्याला फॉरवर्ड करायचंय का त्याला लाईक करायचंय तिन्ही मार्ग आपल्याकडे असतात हातात ठेवलं लाईकचं बटन दाबायचं का ट्रोलिंग करायचं का फॉरवर्ड करायचं हे मला वाटतं हे वापर आता ह्याला जास्त करा. प्रत्येक घरात दादा आहेत मोबाईल आहे खालीपासून वरपर्यंत बेडरूम पासून हॉलपर्यंत एंट्री पर्यंत सगळे मोबाईल असेल आणि त्यावर जास्तीत जास्त वापर करून आता चिन्ह सांगितलंय मी तर त्या पक्षात नाही प्रवेश केला नाही पण मला मदत करायची काम करणारी लोक पाहिजे पण शेवटी साखळी पाहिजे वरपासून खालपर्यंत साखळी असेल तरच मला वाटतं या शहराच्या राहिलेल्या योजना आपल्याला करता येतील आपल्याला ताकद लोकशाहीच्या माध्यमातून मिळू शकेल आणि ते आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो. समोरचे लोक कुणी काय कामं केले कुणी काय केले म्हणजे शेवटी आम्ही काही खिशातून देत नाही ना कामं केली शेवटी योजना बंद चालतो खिचून आपण तर त्या योजनेचा वापर होतो का नाही व्यवस्थित सर्वसामान्यपणे त्या योजना पोहोचतात का नाही. पिण्याच्या पाण्याची योजना असेल आता त्या ठिकाणी वीज खंडित होत असल्यामुळे पुरवठा होतो. आता स्पेशल ट्रान्सफॉर्मरची लाईन टाकायचं काम इथून इथपर्यंत सुरू छोट्या छोट्या गोष्टीत अहो एसटी स्टँड अनेक लोक मला म्हणायचे की बीड जिल्ह्याचं ठिकाण आहे इथलं एसटी स्टँड म्हणजे काय ग्रामीण भागात आहे तिथं एखादं खेडेगाव असतं ना तसं एसटी स्टँड आहे आणि मग हे जे डिग्या वाटत का मोठे ना आम्ही एवढाले कामं केली एवढाली केली फोटो पिटो मोबाईल घेतोय कुठं गेलो होते एसटी स्टँड का केलं नाही आतापर्यंत अहो हे आता समीर काजी माझ्याकडे आला होता ही जागा होती रेल्वेच्या नावाने बीडची एसटीची जागा ही रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रमाणे ही रेल्वेच्या नावाने होती आणि त्यावेळेस पासून त्याला परवानगी मिळत नव्हती. मी स्वतः त्यावर गेलो सेक्रेटरीकडे नोटीस भेटलो आणि ती परवानगी काढली आणि 13 कोटीचं टेंडर तिसऱ्या वेळा एकदा नाही इजा बिजा तिजा तिसऱ्या वेळा टेंडर काढलं. आता कुठंतरी एसटी स्टँड थोडं आलयरूप केला म्हणजे ही किती प्राथमिक गरज आहे आणि या प्राथमिक गरजापासून बीड शहर वंचित होतं जिल्ह्याच्या ठिकाण वंचित होतं. हे सगळं तुमच्या साथीमुळे आणि ताकदीमुळे आशीर्वादाला आम्ही करू शकलो. आम्ही काय मोठे बाळांचा नाही परंतु खालीचा वाटा या शहरामध्ये ह्या जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी उचलू शकलो. मला वाटतं तीच गती कायम ठेवण्याकरता ह्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण साथ द्या. ते उमेदवार तिघ अध्यक्षपदाचे तुम्ही आपल्या भागाचे उमेदवार आपले परिचित आहेत सगळ्यांनी त्याग केला आणि त्यांना संधी दिली त्याने पण ते जाणून ठेवावे. शिंदे असो गडी असेल किंवा बोडके असो बाळासाहेब त्या सगळ्यांना प्रयत्नातून साथ देऊन आता हे नवीन चित्र उभं राहत आहे आणि मला वाटतं हे टिकाऊ चित्र राहावं कायमचं राहावं हीच यावेळी अपेक्षा करतो. आणि पुढच एकदा आपण सर्वांनी आपल्या या वार्डापुरतं नाही साखळीचं मतदान व्हायलाच पाहिजे. खाली दोन आणि वर बरोबर साथ दिलं दोन्ही उमेदवार प्रचार अध्यक्ष करता परंतु शहरामध्ये पण आपण अनेक ठिकाणी संपर्क करून प्रभाव टाकू शकता. कृपया 4 दिवसामध्ये थोडासा वेळ काढा. आपल्या घरात कामा करता एखादं कार्य असत आपण वेळ काढतो इथं उत्सव असत तर वेळ काढतो तसा हा लोकशाहीतला उत्सव आहे तर आपण थोडासा वेळ काढा. इथं तर बोला तो शहरामध्ये जिथं आपला संपर्क होईल
त्या त्या ठिकाणी हा संदेश आहे की काळाची गरज आहे. आणि त्यामुळे हे जे पॅनल आता उभं आहे, दोन्ही पण ज्योतिताई आहेत, म्हणजे वर पण ज्योतिताई अध्यक्षपद करतात, खाली पण श्रीमती ज्योती पिंगळे आहे आणि अजिंक्य शिराळे. नवनाथ मामा तुमचे इलेक्शन आता सगळे तुम्ही आता आशीर्वाद द्यायचा कार्यक्रम आहे तुमचा सगळ्यांचा. दिला ना, मनातून दिला, पोट भरून दिला तुम्ही. ते सगळं फळाला येईल आणि फळाला यावं चांगलं, एवढंच सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आपण नाट्यगृहामध्ये आभार प्रदर्शन करावं. बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योतिताई रवींद्र घुबरे या ठिकाणी या भागाचे अजिंक्य शिराळे, दुसरे ज्योतिताई नंदकुमार पिंगळे या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी असताना आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगनकर साहेब, विलासबापू विळके, लिंगरावजी कदम आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगनकर साहेब, विलासबापू विळके, लिंगरावजी कदम, नवनाथ अण्णा शिराळे, सकाराम आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगनकर साहेब, विलासबापू विळके, लिंगरावजी कदम, नवनाथ अण्णा शिराळे, सकाराम आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगनकर साहेब, विलासबापू विळके, लिंगरावजी कदम, नवनाथ अण्णा शिराळे, सकाराम आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगनकर साहेब, विलासबापू विळके, लिंगरावजी कदम, नवनाथ अण्णा शिराळे, सकाराम